एका बापाने आपल्याच मुलांना आईविना पोरकं केलेलं आहे। पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की करंजवडे येथील कविताचा 24 वर्षापूर्वी चिकुर्डे गावातील उत्तम बोरसे पाटील यांच्याशी विवाह झाला होता। उत्तम हा उच्च शिक्षित असून सध्या तो एका सहकारी साखर कारखान्यात नोकरीला होता। वारंवार वाद होत असल्याने कविता 4 महिन्यांपूर्वीच माहेरी करंजवडे या गावी राहायला गेल्या। मात्र पती उत्तम याने तू परत ये अन्यथा मी माझ्या जीवाचे काहीतरी करून घेईन अशी धमकी दिल्याने त्या नवरात्र उत्सवाच्या दरम्यान 2 महिन्यांपूर्वी सासरी आल्या होत्या। सायंकाळी गावात प्रचार करून उत्तम रात्री उशिरा आले। त्यावेळी त्यांचे आणि पतीचे घरगुती कारणावरून भांडण झाले। त्यानंतर दोघेही झोपी गेले। मात्र झोपलेल्या उत्तमच्या मनात काहीतरी शिजत होतं। पहाटे 5च्या सुमारास त्याने घराबाहेरील मोठा दगड आणून झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात घातला। त्यात तिचा जागीच मृत्यू झाला। त्यानंतर अंघोळ करून शेजारी असलेल्या भावकीतील लोकांना बायकोच्या डोक्यात दगड घातल्याचे सांगून कुरळला पोलिसात हजर झाला। शेजाऱ्यांनी उत्तमच्या घरी जाऊन त्याच्या वक्तव्याशी शहानिशा केली असता कविता रक्ताच्या थारोळ्यात मृत्युमुखी पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। त्यानंतर त्यांनी नातलगांना याबाबत कळवले। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व शवविच्छेदनासाठी कविता यांचा मृतदेह सांगली मिरज येथील शासकीय रुग्णालयात पाठवला। कविता व उत्तम यांना मुलगा आणि मुलगी आहे। मुलगा पदवीच्या शेवटच्या वर्षात आहे तर मुलगी डिप्लोमाच्या 2य वर्षात शिकत आहे। दोघांनीही चांगला अभ्यास करून शासकीय कोट्यातून प्रवेश मिळवला आहे। बाहेरगावी असलेल्या दोन्ही मुलांशी आईचे काल रात्री फोनवरून बोलणे झाले होते। मात्र दोघेही घरी नसल्याचा गैरफायदा घेत पित्याने पहाटे 5 वाजता आईच्या डोक्यात दगड घालून तिला ठार केलेला आहे।